विरुद्धाशन हा असा प्रकार आहे की ज्यामध्ये आपण दोन असे पदार्थ एकत्र मिक्स करतो जे एकमेकांपासून पूर्णपणे विरुद्ध आहे. उदाहरण सांगायचं झालं तर चहा चपाती किंवा दूध आणि मच्छी किंवा दूध आणि केळं. आता यामध्ये तुम्ही म्हणाल की दूध आणि केळं तर आम्ही लहानपणापासून खातो, शिकरण खातो, आम्हाला तर काहीच होत नाही. मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही आत्ता खात आहात चांगलं आहे, एका वेळेला खाऊन खरंच काही प्रॉब्लेम होत नाही. पण जर तुम्ही वारंवार हे घेत राहिलात तरच प्रॉब्लेम होतो. तुम्ही थोडंसं घ्यायला तर काही प्रॉब्लेम होत नाही, पण वारंवार असंच चालू आहे. आता दूध असतं, दुधामध्ये आपण चपाती भिजवून चपाती खातो, पण त्या चपातीमध्ये जर तुम्ही मीठ नाही टाकलं आणि ती चपाती खाल्ली तर तुम्हाला ताकद देण्यासाठी ती मदत करणार आहे. पण तेच जर त्या चपातीमध्ये तुम्ही मीठ टाकलं तर दूध आणि मीठ हे विरुद्ध अन्न एकत्र येतं आणि पोटामध्ये जाऊन त्याचं विषामध्ये रूपांतर होतं. कित्येक जण म्हणतात की आम्ही चहा चपाती दररोज खातो, आम्हाला काहीच होत नाही. पण लक्षात घ्या, तुम्ही दररोज खात आहात, तुमची व्याधी क्षमताशक्ती कदाचित तुमच्या आईच्या गर्भातूनच तुम्हाला चांगली मिळालेली आहे, म्हणून देवाच्या कृपेने तुम्हाला काही होत नाही आहे. ही चांगली गोष्ट आहे. पण तुमचं बघून काही जण खातात, त्यांची व्याधी क्षमताशक्ती काही प्रमाणात जर कमी असेल तर त्यांना त्या एका गोष्टीमुळे विकार होण्याची शक्यता खूप दाट असते.